नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या मित्रांनो बघा आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा आपण आज महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 अर्थात आपली मित्रांनो TET महा TET एक्झाम 2026साठी मित्रांनो आपण आज संभाव्य प्रश्नसंच या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा या आपल्या आधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे की आपण आज मित्रांनो बघा या संभाव्य प्रश्नसंचाचा बघायचे की महासराव मित्रांनो करणार आहोत. कारण मित्रांनो बघा आपल्या परीक्षेला बघा की शेवटचे 10 दिवस उरलेले आहेत आणि मित्रांनो बघा या कमीत कमी वेळामध्ये मित्रांनो बघा की जास्तीत जास्त ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रम मित्रांनो पूर्ण करायचा आहे. म्हणून मित्रांनो बघा आपला हा आजचा जो काही संपूर्ण मित्रांनो व्हिडिओ आहे मोठा महासराव शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे याच प्रकारचे नवनवीन मित्रांनो बघा रोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल तुम्ही आता सबस्क्राईब मात्र मित्रांनो नक्कीच करून घ्या. ओके, आता मित्रांनो वही पेन घ्या, हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत मित्रांनो हे संपूर्ण प्रश्नसंच पाठांतर मात्र नक्कीच करू, कारण 100% मित्रांनो बघा या परीक्षेमध्ये बघायची की येणारे मित्रांनो प्रश्नसंच आहेत. ओके, प्रश्न पहिला, संपत्तीचा मूलभूत हक्क कोणत्या घटनादुरुस्तीने वगळण्यात आला? मित्रांनो बघा संपत्तीचा मूलभूत हक्क हा बघा जे की मित्रांनो क्रमांक 44वी मित्रांनो बघा की घटनादुरुस्ती या मित्रांनो बघा की घटनादुरुस्तीने मित्रांनो वगळण्यात आलेला आहे. ओके, जे की मित्रांनो बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा जे की मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे आता घटनेचा अंतिम निर्णय लावण्याचा अधिकार कोणास आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा घटनेचा अंतिम निर्णय लावण्याचा अधिकार हा बघा जे की क्रमांक ब सर्वोच्च न्यायालयाला आहे. पुढे हा राज्य मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो बघा आपला महाराष्ट्रामध्ये जे की राज्य मतदार दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक 1 जुलै मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा की उत्तर असणार आहे. ओके, पुढे आता संसदेमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट असतात? मित्रांनो बघा संसदेमध्ये बघा की आता खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट असतात? तर ते म्हणजे मित्रांनो बघा की क्रमांक ड राष्ट्रपती, राज्यसभा व लोकसभा. ओके, आपल्या प्रश्नाचं मित्रांनो क्रमांक जी की ड या ठिकाणी उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा, नसताना लिहून घ्या. पुढे बौद्ध धर्माच्या 4 परिषदांपैकी चौथी बौद्ध धम्म परिषद कोठे झाली? मित्रांनो बघा बौद्ध धर्माच्या 4 बघा जी की मित्रांनो परिषदांपैकी चौथी बौद्ध धर्म परिषदी बघा जी की क्रमांक मित्रांनो कुंडलवन या ठिकाणी झालेली आहे. आणि तिसरी पाटलीपुत्र, दुसरी वैशाख आणि पहिली राजगीर म्हणजे मित्रांनो बघा जी की राजगृह या ठिकाणी. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचे मित्रांनो बघा जी की पॉईंट आहेत. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो बघा जी की क्रमांक कुंडलवन या ठिकाणी हे असणार आहे. पुढे बघा हा प्राचीन वस्तू व त्यांचे निर्माण करते यांची चुकीची जोडी निवडा. मित्रांनो बघा प्राचीन वस्तू व त्यांचे निर्माण करते यांची बघा की चुकीची जोडी निवडायची आहे. गोल घुमट, मोहम्मद आदिलशाह, कुतुब मिनार, कुली कुतुबशाह, जामा मशीद शहाजहान की बुलंद दरवाजा अकबर. यापैकी मित्रांनो बघा चुकीची जोडी ही बघायची की मित्रांनो कुतुब मिनार ही असणार आहे. कारण मित्रांनो बघा कुतुब मिनार हे कुली कुतुबशहाने बांधलेले नसून मित्रांनो कुतुबुद्दीन ऐबक मित्रांनो कुतुबुद्दीन ऐबक याने मित्रांनो बघा की हे बांधलेलं आहे. आणि हे मित्रांनो कुतुब मिनार दिल्ली या ठिकाणी आहे. लक्षात घ्या. म्हणून मित्रांनो बघा ही आपली जोडी चुकीची असणार आहे. ओके, आणि गोलघुमट मोहम्मद आदिलशाह मित्रांनो बघा बरोबर आहे, यांनीच बांधलेला आहे. जामा मशीद मित्रांनो शहाजहानच बांधलेला आहे आणि बुलंद दरवाजा अकबरानं बांधलेला आहे. ओके, त्या ठिकाणी मित्रांनो बघा जी की क्रमांक ब कुतुब मिनार कुली कुतुबशाह ही आपली बघा जी की चुकीची जोडी असणार आहे. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील महत्त्वाची पदे व त्या पदाशी संबंधित व्यक्ती यांची चुकीची जोडी निवडा. मुख्यप्रधान मोरोपंत पिंगळे बरोबर जोडी आहे. न्यायाधीश निराजी पंतरावजी हे देखील बरोबर जोडी आहे. ओके, पुन्हा सचिव रामचंद्र मुजुमदार ही चुकीची आहे व सुमंत रामचंद्र त्र्यंबक डबीर ही मित्रांनो बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक सचिव रामचंद्र मुजुमदार ही चुकीची आहे. तर का? तर मित्रांनो बघा रामचंद्र मुजुमदार हे बघा जे की सचिव नसून मित्रांनो बघा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान महामंडळात बघा जे की मित्रांनो अमात्य होते. ओके, म्हणून मित्रांनो बघा ही जी की चुकीची जोडी असणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पुढे आता बघा मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत या पदाधिकाऱ्याचे कार्य काय होते किंवा कोणते होते? तर मित्रांनो बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत या बघा जी की मित्रांनो पदाधिकाऱ्याचं कार्य काय होतं? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक
परराष्ट्र संबंध ठेवण्याचं मित्रांनो बघा की त्याचं कार्य होतं. ओके, जे की मित्रांनो क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. आता मित्रांनो बघा या ठिकाणी TETची मित्रांनो बघा की महत्त्वाची एक घोषणा सांगतो किंवा सूचना सांगतो. आता TET परीक्षा मित्रांनो पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला 5,000 प्लस अशा प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. मित्रांनो लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 93 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून मित्रांनो 150 रुपये पे केले स्क्रीनशॉट बघायची की मित्रांनो तुम्ही या नंबरच्या व्हॉट्सअपवर शेअर करा. ओके मित्रांनो बघा आता आपल्या आज बघायची की जवळपास 18 तारीख आहे आणि मित्रांनो 28 बघायची की मित्रांनो जून रोजी आपली परीक्षा आहे आणि मित्रांनो बघायची की शेवटचे फक्त 10 दिवस बघायची की मित्रांनो ठिकाणी आपल्याकडे शिल्लक कालावधी उरलेला आहे. आणि जर मित्रांनो बघा फक्त 10 दिवसात तुम्हाला जर अभ्यास करून जर तुमचं मित्रांनो जर हे पेपर क्रॅक करायचं असेल TETचं मित्रांनो फर्स्ट किंवा असो सेकंड असो तर मित्रांनो बघा क्रॅक करण्यासाठी मित्रांनो आपला महाटोकळा तुम्ही खरेदी करून घ्या. कारण मित्रांनो बघायची की मागं 10 वर्षामध्ये जे मित्रांनो बघा मोस्ट रिपीटेड प्रश्न झालेले आहेत त्याचे बघायचे की मित्रांनो PYQ बघायची की आम्ही महाटोकळ्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत. म्हणून मित्रांनो वेळ लावू नका. सध्याच्या घडीचा विचार केला तर खूप बघायची की मित्रांनो 150 रुपये खूप कमी रक्कम आहे आणि 10 दिवस देखील मित्रांनो बघा खूपच कमी दिवस आहेत. म्हणून वेळ लावू नका. लगेच आपला मित्रांनो महाटोकळा खरेदी करून घ्या. तुमच्या अभ्यासाला एक नवी दिशा द्या आणि तुमचं मित्रांनो बघायची की अभ्यासाला एक नवीन वळण द्या. ओके, पुढे आता होम रूल बघा मित्रांनो होम रूल लीक नाही होम रूल लीक नाही तर मित्रांनो होम रूल एक मिनिट होम रूल लीग या प्रकारचा आहे मित्रांनो. ते होम रूल लीग बघा मित्रांनो होम रूल लीग. आता बघा मित्रांनो या होम रूल लीगची स्थापना डॅश डॅश यांनी केली व याचे मुख्यालय डॅश डॅश येथे होती. तर मित्रांनो बघा हे जे होम रूल लीग होती या मित्रांनो बघा जी होम रूल लीगची स्थापना आहे मित्रांनो बघायची की क्रमांक लोकमान्य टिळक यांनी केली होती व मित्रांनो बघायची की याचं मुख्यालय बघायची की पुणे या ठिकाणी होतं. ओके, म्हणून मित्रांनो बघायची की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघायची की मित्रांनो उत्तर असणार आहे. थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे समजून घ्या मित्रांनो. होम रूल लीग ओके लक्षात ठेवा. पुढे आता राजा राम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणती वृत्तपत्रे लिहिली आहेत? संवाद, कौमुदी, इंडियन मिरर, मिरत उल अखबार की युगांतर. मित्रांनो बघा यापैकी जे की राजा राम मोहन राय यांनी मित्रांनो बघायचे की संवाद, कौमुदी व मिरत उल अखबार म्हणजे मित्रांनो जे की पर्याय उत्तर फक्त आणि क. मित्रांनो बघायचे की क्रमांक पर्याय उत्तर 2 जे की फक्त आणि क या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके लक्षात ठेवा. पुढे बेलूर मठाची स्थापना डॅश डॅश यांनी डॅश डॅश ठिकाणी केली. मित्रांनो बेलूर या मठाची स्थापना बघायची की कोणी तर स्वामी विवेकानंद यांनी मित्रांनो कलकत्ता या ठिकाणी बघायची की मित्रांनो केली होती. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो बघायची की क्रमांक स्वामी विवेकानंद कलकत्ता आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढे आता खालीलपैकी कोणती संस्था रमाबाई रानडे यांनी सुरू केली होती? मित्रांनो बघा कृपा सदन, बातमी सदन, सदानंद सदन की विधवा सदन. मित्रांनो बघा पर्याय उत्तर या ठिकाणी कोणतं असणार आहे तर ते म्हणजे कृपा सदन, बातमी सदन आणि फक्त सदानंद सदन म्हणजे ब क. ओके, जे की मित्रांनो बघा फक्त बघा जे की मित्रांनो क्रमांक 2 जे की ब क आपल्या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके लक्षात ठेवा. पुन्हा बघा मित्रांनो बघा मित्रांनो सॉफिकल सोसायटीचे मुख्यालय कोठे होतं? तर मित्रांनो बघा थिऑसॉफिकल या सोसायटीचं बघा जे काही मित्रांनो बघा मुख्यालय होतं ते बघा जे की मित्रांनो अडियार. ओके, जे की मित्रांनो बघा क्रमांक क या ठिकाणी होतं. ओके, जे की मित्रांनो क्रमांक क अडियार आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुन्हा महाराष्ट्राचा राज्यमासा कोणता आहे? मित्रांनो तारा मासा, भारतीय डॉल्फिन, बांगडा की सिल्वर पापलेट. यापैकी मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्राचा राज्यमासा हा बघा जी की क्रमांक ड सिल्वर पापलेट ह्या ठिकाणी मित्रांनो असणार आहे. पुढे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रामधली सर्वात लांबीची दुसऱ्या क्रमांकाची नदी ही बघा जी की क्रमांक मित्रांनो आपली भीमा ही नदी या ठिकाणी मित्रांनो असणार आहे. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो बघायची की आपलं क्रमांक प्रश्नाचं आपल्या मित्रांनो उत्तर असणार आहे. पुन्हा
महाबळेश्वर ते सातारा मार्गावर कोणता घाट लागतो? विद्यार्थी मित्रांनो बघा, महाबळेश्वर ते सातारा या मार्गावर बघायचे की क्रमांक ब बघायचे की केळकर हा मित्रांनो घाट लागतो. ओके, जे की क्रमांक ब मित्रांनो केळकर घाट आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर होणार आहे. आता खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? राष्ट्रीय शेतकरी दिवस 23 डिसेंबर, राज्य शेतकरी दिवस 29 ऑगस्ट, राष्ट्रीय महिला शेतकरी दिवस 15 ऑगस्ट की या बघा यापैकी नाही. तर मित्रांनो बघा यापैकी पर्याय उत्तर बघायचे की मित्रांनो 3 फक्त ब क बरोबर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं जे की उत्तर असणार आहे. म्हणजे या तीनही जोड्या मित्रांनो बघायची की बरोबर या ठिकाणी असणार आहेत. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो बघायची की क्रमांक 3 बघायची की पर्याय उत्तर आपल्या प्रश्नाचं जे की ठिकाणी मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. कामाख्या मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा, कामाख्या हे जे मंदिर आहे बघायचे की क्रमांक ड आसाम या राज्यामध्ये आहे. ओके, आणि आसाम मित्रांनो या राज्याची राजधानी बघायची की दिसपूर ही आहे. दिसपूर. मध्य प्रदेशची मित्रांनो भोपाल आहे, लक्षात ठेवा, मध्य प्रदेशची भोपाल. ओडिशाची भुवनेश्वर, ओडिशाची भुवनेश्वर आणि उत्तर प्रदेशची मित्रांनो लखनौ ही आहे. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो बघा, यावर देखील बघायची तुम्हाला जे की प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे नीस या रूपांतरित खडकाचा मूळ खडक कोणता आहे? मित्रांनो बघा, नीस हा जो मित्रांनो बघा की रूपांतरित झालेला खडक आहे आणि या रूपांतरित खडकाचा मूळ खडक कोणता आहे? तर तो मित्रांनो बघा जे की क्रमांक ग्रॅनाइट या ठिकाणी हा असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो बघा, रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे बघा जे की मित्रांनो हिमॅटॉलॉजी हे असणार आहे. जे की मित्रांनो क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की करेक्ट आन्सर असणार आहे. पुन्हा 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञांच्या जे की शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा, 28 फेब्रुवारी हा दिवस बघा जे की राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून जे की क्रमांक डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण मित्रांनो बघा जे की यांच्या जे की स्मरणार्थ मित्रांनो बघा जे की शोधाच्या स्मरणार्थ बघा जे की साजरा केला जातो. ओके, जे की मित्रांनो क्रमांक डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण आपल्या प्रश्नाचा ठिकाणी जे की मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. आता उन्हात रस्त्यावर होणारा मृगजळाचा अभ्यास मित्रांनो बघा, उन्हात रस्त्यावर होणारा मृगजळाचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे? तर मित्रांनो बघा जे की पूर्ण आंतरिक परावर्तन बघा जे की क्रमांक ब मित्रांनो ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते? विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्या आकाशामध्ये जे काय बघा जे की इंद्रधनुष्य आहे मित्रांनो ते कशामुळे तयार होतं बघा जे की पावसाळ्यामध्ये? तर जे की क्रमांक सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्करण होते मित्रांनो, त्यामुळे बघा जे की आकाशामध्ये इंद्रधनुष्य तयार होते. ओके, जे की क्रमांक मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की उत्तर असणार आहे सूर्यप्रकाशाच्या पावसाच्या थेंबामुळे अपस्करण. ओके, लक्षात ठेवा. पुढे रेडिओ तरंगाचा वेग हा डॅश डॅश असतो. मित्रांनो बघा जे की रेडिओ तरंगाचा जो मित्रांनो बघा वेग आहे तो साधारणतः बघा जे की प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो. म्हणजे जे की मित्रांनो क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा जे की मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, या आपल्या व्हिडिओच्या अगोदर जवळपास आपल्या या चॅनलवर मित्रांनो बघा जे की आम्ही एक 50+ बघा जे की मित्रांनो आपल्या TET साठी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. या संपूर्ण बघा जे की मित्रांनो व्हिडिओची बघा प्लेलिस्ट बघा जे की या आपल्या व्हिडिओच्या खाली बायोमध्ये आम्ही तुम्हाला मेन्शन करून दिलेली आहे. म्हणून मित्रांनो बघा खाली बायोमध्ये जा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहिल्या त्या मित्रांनो बघा की प्लेलिस्टच्या लिंकवर क्लिक करा आणि मित्रांनो मागले हे 50 व्हिडिओज बघा की तुम्ही अवश्य बघून, कारण मित्रांनो बघा या 50 व्हिडिओमध्ये आपण मोस्ट IMP प्रकारचे बघा की मित्रांनो प्रश्न जे की समाविष्ट करून मित्रांनो एकदम छान प्रकारे बघा की शिकवलेले आहेत. म्हणून मित्रांनो बघा पूर्ण वेळ बघा की शेवटपर्यंत अभ्यासून घ्या ते देखील. पुढे ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रक अधिनियम डॅश डॅश साली अस्तित्वात आला? मित्रांनो, ध्वनी प्रदूषण अधिनियम आणि नियंत्रण अधिनियम हा बघा जे की क्रमांक मित्रांनो 2000 वर्ष बघा जे की या साली मित्रांनो अस्तित्वात आलेला होता किंवा आला. पुढे कार्बनचा अणुअंक किती आहे? तर मित्रांनो बघा कार्बनचा अणुअंक हा बघा जे की क्रमांक ब 6 हा या ठिकाणी असणार आहे. खालीलपैकी कोणता धातू उष्णतेस सर्वाधिक संवेदनशील आहे? मित्रांनो बघा खालीलपैकी कोणता धातू बघा की उष्णतेला सर्वाधिक संवेदनशील आहे? तर तो म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक पारा आपल्या प्रश्नात जे की मित्रांनो ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. लक्षात ठेवा. पुढे
ओनामा मित्रांनो बघा, ओनामा या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द ओळखा. मित्रांनो ओनामा या शब्दाचा बघायचं की विरुद्धार्थी शब्द किंवा विरुद्धार्थाचा शब्द हा मित्रांनो बघा जे की क्रमांक ड समारोप या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो बघा लक्षात ठेवा. पुढे अवडंबर मित्रांनो, अवडंबर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा म्हणले पुन्हा. मित्रांनो अवडंबर या शब्दाचा जे की विरुद्धार्थी शब्द हा मित्रांनो बघा जे की क्रमांक जे की मित्रांनो साधेपण या ठिकाणी असणार आहे. पुन्हा पुढील मन पूर्ण करा. मेल्या म्हशीला डॅश डॅश दूध. मित्रांनो बघा जे की मेल्या म्हशीला मनभर दूध या प्रकारे मित्रांनो बघा की आपल्याला मन पूर्ण करता येते. म्हणून मित्रांनो बघा जे की क्रमांक ब मेल्या म्हशीला मनभर दूध आपल्या प्रश्नाचं बघा जे की मित्रांनो करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. पुढे भाजीपाला या शब्दाचे लिंग ओळखा. विद्यार्थी मित्रांनो बघा भाजीपाला या शब्दाचं लिंग हे बघा जे की क्रमांक पुल्लिंग असणार आहे. कारण मित्रांनो बघा जे की आपण भाजीपाल्याला जेव्हा बोलतो किंवा उद्भवतो तेव्हा तो भाजीपाला असे म्हणतो. म्हणून मित्रांनो बघा जे की या शब्दाचं लिंग हे बघा जे की पुल्लिंग असणार आहे. जर समजा आपल्याला ती भाजीपाला म्हणलो असतो तर या ठिकाणी मित्रांनो बघा या भाजीपाल्याचं जे लिंग आहे ते स्त्रीलिंग झालं असतं, किंवा जर ते म्हणलो असतो तर मित्रांनो बघा की याचं नपुंसकलिंग झालं असतं. ओके, परंतु मित्रांनो बघा की या ठिकाणी आपण त्या भाजीपाल्याला बघा की तो भाजीपाला असतं म्हणतो. म्हणून मित्रांनो बघा या ठिकाणी त्या भाजीपाल्याचं लिंग बघा की पुल्लिंग मित्रांनो असणार आहे. ओके, जे की मित्रांनो क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा की करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे भाववाचक नाम यास डॅश डॅश असेही नाव आहे. मित्रांनो बघा भाववाचक नाम यास बघा जे की धर्मवाचक नाम असेही आहे, किंवा धर्मवाचक नाम या बघा जे की मित्रांनो नामाने ओळखले जाते, किंवा जे की धर्मवाचक नाम असेही म्हटले जाते. ओके, किंवा म्हणतात. लक्षात ठेवा. पुढे ळ हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे. मित्रांनो बघा ळ हा जो वर्ण आहे हा बघा जे की क्रमांक मूर्धन्य मित्रांनो बघा जे की या वर्ण प्रकारातला आहे. ओके, जे की मित्रांनो क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार असेल. ॲ व अ हे आदत्त स्वर मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस खालीलपैकी कोणी केली. मित्रांनो ॲ व अ हे जे मित्रांनो बघा आपल्या मराठी वर्णमालेमध्ये आदत्त स्वर म्हणजे दुसऱ्या भाषेतून आलेले स्वर आहेत, हे बघा की आपल्या मराठीमध्ये मित्रांनो घेण्याची शिफारस कोणी केली होती तर खालीलपैकी कोणी, तर ते म्हणजे जे की क्रमांक ड अरविंद मंगळूरकर. बघा मित्रांनो जे की आपल्या प्रश्नाचं ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे तू आला की मग मी जाईन. मित्रांनो बघा तू आला की मग मी जाईन या वाक्यात आलेली सर्वनामे कोणती. मित्रांनो तू आला की मग मी जाईन या वाक्यात आलेली मित्रांनो बघा की सर्वनामे बघा मित्रांनो बघा जे की तू आणि मी. एक मिनिट मित्रांनो, जे की तो नाही या ठिकाणी तर तू आहे बघा मित्रांनो, फक्त तू. ओके, तू आला की मग मी जाईन याच्यातले मित्रांनो तू आणि मी हे जे मित्रांनो बघा दोन शब्द आहेत हे बघा जे की मित्रांनो ठिकाणी आपले सर्वनामे असणार आहेत. म्हणजे जे की मित्रांनो बघा क्रमांक ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे जे की तू आणि मी. ओके, लक्षात ठेवा. पुढे आई गावाला जात असेल या वाक्याचा काळ ओळखा. मित्रांनो बघा आई गावाला जात असेल. आता मित्रांनो असेल म्हणलं की तर भविष्य काळ येतो, परंतु मित्रांनो बघा आता असेल म्हणजे काय. आता बघा जे की मित्रांनो क्रिया पूर्ण झालेली नाही. मित्रांनो बघा जी की क्रिया अपूर्ण आहे. आता जात आहे म्हणजे क्रिया अपूर्ण आहे. ओके, आणि मित्रांनो असेल म्हणलं की तर भविष्य येते, म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ब अपूर्ण भविष्यकाळ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघायची की करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, का तर हे मित्रांनो बघायची की क्रिया पूर्ण झालेली नाही. ओके, म्हणून अपूर्ण भविष्यकाळ. पुढे खालीलपैकी कोणती संबंधित सर्वनामे आहेत. मित्रांनो बघा यापैकी संबंधित सर्वनामे हे बघा जे की क्रमांक जो आणि जी या ठिकाणी असणार आहेत. ओके, जे की क्रमांक मित्रांनो जो आणि जी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असणार आहे. पुढे पोलिसांनी आरोपीला पळत जाऊन पकडले या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. मित्रांनो तर बघा जे की मित्रांनो या वाक्यातील कर्ता कोणता आहे तर मित्रांनो बघा कर्ता ओळखा या प्रकारचा प्रश्न विचारला. ओके, थोडंसं टायपिंग मिस्टेकने प्रश्न चुकला आहे. ओके, तर आता या वाक्यातला कर्ता. आता पोलिसांनी आरोपीला पळत जाऊन पकडले. आता मित्रांनो बघा आरोपीला पकडणारे कोण तर ते म्हणजे पोलीस. मित्रांनो बघा म्हणून बघा जी की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जे की करेक्ट आन्सर बघा जी की कर्ता या ठिकाणी मित्रांनो पोलीस आहेत. ओके, आणि जर समजा आपल्याला या वाक्यातला कर्म ओळखा असा विचारला तर आता मित्रांनो पोलीस कोणाला पकडत आहेत तर पोलीस हे मित्रांनो बघा की आरोपीला पकडत आहेत. म्हणून मित्रांनो या वाक्यातला कर्म हा आरोपी झाला आणि कर्ता हा मित्रांनो बघा की पोलीस झाले. म्हणजे जे की मित्रांनो ब क आणि ड बघा जे की क्रमांक ड मित्रांनो पोलीस आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा पुन्हा
वृद्ध हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? मित्रांनो बघा, वृद्ध हा जो शब्द आहे हा बघा जी की क्रमांक तत्सम या स्वरूपाचा आहे. ओके, पुढे शेवटचा. चंद्र यास समानार्थी शब्द, समानार्थी नसलेला शब्द ओळखा. मित्रांनो, चंद्र यास समानार्थी नसलेला शब्द कोणता? या प्रश्नाचे योग्य आन्सर बघायचे की तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंटमध्ये पिन करून टाईप करून सांगायचं आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आपला आजचा जो काही संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आहे मित्रांनो अवश्य शेअर करा. समजा अजून तुम्ही आपल्या चॅनल ठिकाणी बघायची की सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पण अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.